नमस्कार, मी अनिल श्यामदेव चौरसिया, प्रभाग क्रमांक 123 तर्फे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाचा उमेदवार आहे। माननीय माझे नेते, या विभागाचे उपनगराचे पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री आदरणीय मोहम्मद आरिफ नसीम खान साहेब यांच्या आशीर्वादाने मला या विभागाची उमेदवारी देण्यात आलेली आहे। गेली 15 ते 20 वर्षापासून मी या चिरागनगर नारायणनगर वार्ड क्रमांक 123 मध्ये सतत आदरणीय नसीम खान साहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे। त्यांनी आमदार असताना या विभागामध्ये आपल्या फंडातून, आपल्या मार्गदर्शनातून आणि आपल्या अथक प्रयत्नातून जी कामं केलेली आहेत, विभागातील जनता सर्वधर्मीय, जनता सर्वधर्म समभाव पाळणारे आमचे नेते, त्यांच्या नेतृत्वाखाली सतत मी या विभागात कार्यरत राहिलेलो आहे। त्यांच्या कार्याच्या माध्यमातून, त्यांच्या निधीतून मुकुंदराव आंबेडकर नगरमध्ये जी पाण्याची समस्या होती, तिथे पाणी कपात करण्याची स्थिती आली होती। त्यावेळेस मी आदरणीय मंत्री नसीम खान साहेबांना विनंती केल्यानंतर त्यांनी त्या विभागातील तमाम जनतेचा प्रश्न लक्षात घेऊन पाणी कपातसाठी त्यांचे बिल जे बाकी होते 88,000 रुपये ते स्वतः भरून तिकडच्या गोरगरीब जनतेला न्याय दिलं। 12 रुपये प्रति घराप्रमाणे जे पाण्यासाठी पैशाची वसुली होत होती ते देखील आदरणीय नसीम खान साहेबांनी बंद केलं आणि त्या विभागाच्या गोरगरीब जनताला न्याय दिला। त्याचप्रमाणे काही वर्षापूर्वी आझादनगर येथील परिसरामध्ये डोंगर कोसळल्याने खूप लोक मृत्युमुखी पडली, खूप मोठी जनहानी झाली। त्यावेळी गोरगरिबांचा मसीहा म्हणून, त्यांचा साक्षीदार म्हणून त्यांना मदत करणारा मोहम्मद आरिफ नसीम खान साहेब यांच्या नेतृत्वाने आम्ही सर्व काँग्रेस परिवारचे लोक त्यांच्यासोबत मी सतत त्या ठिकाणी कार्यरत राहिलो। तिथे जी जनहानी झाली, त्या जनहानीमध्ये ज्या लोक मृत्युमुखी पडले, ज्यांची घरं उजळली, त्या लोकांचं पुनर्वसन करण्यासाठी नसीम खान साहेबांनी आपल्या प्रयत्नाने सोनिया गांधी नगर बसवलं आणि त्या सर्व बेघर लोकांना न्याय देण्याचं काम केलं। त्यावेळेस पण मी त्यांच्या सोबत राहून, त्यांच्या खांद्याला खांदा लावून या विभागामध्ये सतत जनतेच्या मध्ये राहून समर्पित भावाने कार्य करत होतो। या विभागामध्ये संपूर्ण शहरामध्ये, ज्याला गलिच्छ वस्ती या नावाने शिवसेना आणि बीजेपीचे लोक म्हणत होते, त्या या विभागाला रस्ता दुरुस्ती करून देणे, शौचालय, संरक्षण भिंत, डोंगरी विभाग असल्याने या ठिकाणी खूप काही संरक्षण भिंतीची गरज होती। नसीम खान साहेबांच्या अथक प्रयत्नाने आम्ही त्यांच्याकडून या सर्व निर्माण कार्य करून घेतलं। त्याच्यामुळे या विभागाच्या लोकांना, गोरगरीब जनतांना जे सुख सुविधा व्हायला पाहिजे ते सर्व संपूर्णरित्या झालेली आहेत। गेल्या 10 वर्षापासून या विभागात शिवसेना आणि बीजेपीचे नगरसेवक असताना या विभागात सतत गलिच्छ वस्ती या नावाने या विभागाला नकारत होते। नसीम खान साहेब असताना 80% ते 90% मी काय म्हणाल 100% या विभागात जे सुधारणा आणि विकास कार्य केलंय ते फक्त नसीम खान साहेबांनी केलंय आणि त्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सतत त्यांच्या बरोबर राहून त्यांच्याकडून पाहिजे ते गोरगरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी लढून त्यांच्या हस्ते कार्य करून घेतलंय। त्याची पोचपावती म्हणून मी या विभागातल्या जनतेला विनंती करतो की येणाऱ्या 16 तारखेला येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवार नसीम खान साहेबांनी दिलेला उमेदवार मी अनिल चौरसिया, आपण मला प्रचंड मताने विजयी करा। काँग्रेसचा हात, गोरगरीब जनतेचा साथ लक्षात घेऊन येणाऱ्या 16 तारखेला आपण हाताचा पंजा या निशाणीवर शिक्का मारून मला प्रचंड बहुमताने विजयी करा, ही नम्र विनंती। धन्यवाद।